जे काही वाहतुकीची अरेंजमेंट्स करण्यात आलेली आहे, कोणकोणते रस्तेवर ट्रॅफिक रेग्युलेटेड राहतील किंवा पेडेस्ट्रियनसाठी खुला राहतील याचे विस्तृत तपशील देण्यात आलेली आहे। ही जरी 8 मिनिटाची व्हिडिओ असतील तरी छोटे छोटे क्लिप्स पण ट्रॅफिक रेग्युलेशनबद्दल तयार करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर पोलीस मदत केंद्र कुठे कुठे स्थापना करण्यात आलेली आहे याचे पण तपशील यामध्ये आहे। पोलीस मदत केंद्रचे विशेष करून यामध्ये बंदोबस्तासाठी स्टाफ, क्राइम ब्रांचची डेडिकेटेड स्टाफ, जे महिला सोबतची काही इन्सिडेंट्स किंवा मंगलसूत्र चोरी किंवा मोबाईल चोरी अशा प्रकारचे घटना प्रतिबंध करण्यासाठी किंवा इमिजिएटली त्यावर ॲक्शन घेण्यासाठी तिथे कार्यरत राहणार आहे। स्पेशल ब्रांचचे पण आणि ट्रॅफिकचे पण लोक तिथे रिझर्वमध्ये राहणार आहे। हे मदत केंद्र अत्यंत ॲक्टिव्ह या काळात राहणार आहे, जेणेकरून भाविकांना कोणत्याही प्रकारची अडचणचे समोर जावा लागणार नाही। आता व्हॉट्सॲप डेडिकेटेड नंबर, QR कोड बेस्ड रिपोर्टिंगची पण सिस्टम सुरू करण्यात आलेली आहे, जेणेकरून जे काही इश्यूज लोकांना अडचण किंवा काही सजेशन्स असतील ते त्या नंबरचे वापर करून त्यावर देऊ शकते। महिला, मुली आणि इतर मिसिंगचे इश्यूजला आम्ही प्राधान्य देणार आहे, त्याच्यासाठी पण मदत केंद्र पूर्णपणे कार्यरत राहणार आहे। एकंदरीत गणेश उत्सवचे काळात अंदाजन 6,500 ते 7,000 अधिकारी कर्मचारी पूर्ण शहरात बंदोबस्तामध्ये राहणार आहे। याचे व्यतिरिक्त विसर्जनसाठी आणखी मनुष्यबळ आम्ही एक्स्ट्रा पण डिप्लॉय करणार आहे। कोणत्याही प्रकारची अपवादात्मक स्थिती होऊ नये यासाठी QRTची टीम्स डिप्लॉय करण्यात आलेली आहे। तसेच अँटी सबोटॅज टीम्स आणि मेटल डिटेक्टर्स याचे पण वापर या गणेश उत्सवचे काळात आम्ही करणार आहे। लेझर लाईट्सवर पूर्णपणे बंदी घालण्यात आलेली आहे आणि जे मागचे काळात जे काही फेस्टिवल्स होते जिथे लेझर लाईट्सची 20 गुन्हे शहरात दाखल करण्यात आली होती, त्याचे लेझर बॉक्सेस जप्तीचे पण मोहीम सुरू करण्यात आलेली आहे, जेणेकरून या काळात लेझर लाईट्सचे, ज्याच्यामुळे मागचे काळात काही काही घटना घडला होता ते होऊ नये यासाठी पोलीस दल कार्यरत प्रयत्नशील राहणार आहे। वेगवेगळे ट्रॅफिकचे आणि वेगवेगळे इतर रेग्युलेटरी नोटिफिकेशन्स पण जारी करण्यात आलेली आहे, ज्याचे तपशील आपल्याला प्रेस नोटमध्ये देण्यात आलेली आहे। पोलीस दलांनी मोठ्या प्रमाणात गणेश मंडळांसोबत, गणेश भक्तांसोबत मीटिंग्स वेगवेगळे स्तरावर झालेली आहे आणि अत्यंत चांगला समन्वयाने ही पूर्ण नियोजन करण्यात आलेली आहे आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की गणपती उत्सव काळात कोणताही अडचण, कोणताही आपत्तीजनक घटना घडणार नाही आणि काही अपवादात्मक परिस्थिती काही घडला तर त्याबद्दल पोलीस दल कारवाई करण्यासाठी पूर्णपणे सुसज्ज आहे। सोशल मीडियावर आपत्तीजनक पोस्ट ज्यांच्यामुळे कायदा व सुव्यवस्था किंवा कॉम्युनल हार्मनीवर विपरीत परिणाम होऊ शकते याचेवर पण प्रतिबंध करण्याच्या दृष्टिकोनातून पोलीस दलनी सोशल मीडियावर ॲक्टिव्हरित्याने पेट्रोलिंग करत आहे आणि जे काही आपत्तीजनक पोस्ट जरी दिसला तर त्याबद्दल योग्य कारवाई करण्यात येईल। एकंदरीत गणपती उत्सवसाठी पोलीस दल सर्व प्रकारची नियोजन केलेली आहे आणि विशेष करून जे झोन 1 एरियामध्ये फरासखाना आणि विश्रामबाग आणि त्या परिसरात जे मोठ्या प्रमाणात 10 दिवसाची गर्दी असते, त्या गर्दीमध्ये पण भाविकांना कोणत्याही प्रकारची अडचण होणार नाही यासाठी ॲडिशनल CP वेस्ट रिजन आणि DCP श्री संदीप गिल यांचे मार्गदर्शनाखाली अत्यंत ॲक्टिव्हरित्याने तिथे पोलिसिंग एफर्ट्स समन्वयनी मंडळांसोबत समन्वयनी सुरू आहे। ही गणपती उत्सवाबद्दलची माहिती होती। याबद्दल प्रश्न जरी असतील तर एक जे क्राईमचे विषय आम्ही थोडक्यात ब्रीफिंग करून टाकू, त्याच्यानंतर एकच वेळी आम्ही सर्व क्वेश्चन्स आपले घेऊ। क्राईमचे विषयावर मागचे आठवड्यात काही गंभीर घटना घडलेली आहे आणि त्याबद्दल पोलीस यंत्रणा पूर्णपणे संवेदनशील आहे। स्टॅटिस्टिकली जर बघितले तर या वर्षी, मागचे वर्षी आणि मागचे पूर्वीचे काळात
कंपॅरेटिव्हरित्याने पण स्टॅटिस्टिकली कोणत्याही प्रकारची घटनामध्ये काही वाढ झालेली नाही. तरी पण जे परवा काही दिवसापूर्वीचे जे एक इन्सिडेंट झालेली आहे ज्यामध्ये खरं ते इमिजिएट कॉज काही फॅमिली डिस्प्यूट वरून अशा प्रकारचे फायरिंगचे इन्सिडेंट घडलेली आहे. याबद्दल पोलीस अत्यंत कडकरीत्याने कारवाई आतापर्यंत केलेली आहे आणि शहरात इतर जर कोणताही गँग्स जर ॲक्टिवेट झालेली असतील तर त्याचेबद्दल अत्यंत कडक कारवाई करण्याची भूमिका पोलिसांची आहे. पोलिसांनी त्याचे इंटेलिजन्स क्रिमिनल इंटेलिजन्स युनिट्स आणखी जोरात सतर्क केलेली आहे आणि सर्व गँग्सची आणि सर्व अशा प्रकारचे गुन्हेगारांची आणि अशा प्रकारचे टोलीवर अत्यंत बारीक नजर पोलिसांची आहे. पोलिसांची भूमिका स्पष्ट आहे. जे काही कायदेशीर तरतुदी अनुषंगाने अत्यंत कडक कारवाई करण्यात येईल आणि जशा म्हणते कोणाला जर अशा वाटत असतील की पोलीसची कारवाई कमी आहे तर त्यांना आम्ही स्पष्ट सूचना दिलेली आहे की ईट का जवाब पत्थर से देने की क्षमता पोलीस दलाला आहे आणि तशाच प्रकारची भूमिका पोलीस दलांकडून पुढच्या काळात घेणार आहे. जर कोणाचे मनात पोलीस पुणे शहरचे कायदा सुव्यवस्थाबद्दल प्रश्न मनात उपस्थित झाली असतील आम्ही पोलीस दलांच्या वतीने सर्वांना आश्वासन देऊ इच्छितो की जरी हे 2-3 घटना संवेदनशील जरी घडले असतील पोलीस अत्यंत कडकरीत्याने पुढच्या काळात पाऊल उचलून अशा प्रकारचे गुन्हेगारीला पूर्णपणे निस्तानबुद्ध करण्याची नवीन योजना पोलीस दलांकडून सुरू करण्यात आलेली आहे. आम्हाला हे 2-3 घटना संवेदनशील जरी घडले असतील पोलीस अत्यंत कडकरीत्याने पुढच्या काळात पाऊल उचलून अशा प्रकारचे गुन्हेगारीला पूर्णपणे निस्तानबुद्ध करण्याची नवीन योजना पोलीस दलांकडून सुरू करण्यात आलेली आहे. आम्हाला विश्वास आहे की पुढच्या काळात आपल्या त्याचे परिणाम शहरात दिसतील. या प्रकरणात जे झालेली आहे यामध्ये जे कलम लावण्यात आलेली आहे त्याबद्दल आपल्याला ऑलरेडी जानकारी आहे. त्याचे व्यतिरिक्त जे नवीन कायद्यामध्ये ऑर्गनाइज्ड क्राईम सेक्शन 111 BNS चे आहे ते अप्लाय करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर त्या नवीन BNS मध्ये जे 111 मध्ये हार्बरिंग ऑफेंडरबद्दलची कलम आहे त्याचे पण ॲप्लिकेशन या केसमध्ये करण्यात आलेली आहे. आरोपींनी ही घटना केल्यानंतर ज्यांचे सोबत प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष त्यांची संबंध किंवा लिंक आलेली आहे त्यांना सर्वांना आरोपी करण्याची मोहीम पण सुरू करण्यात आलेली आहे. आणि जरी यामध्ये फॅमिली मेंबर्स जे मेन क्रिमिनल कॉन्स्पिरेटर्स आहे त्याचे बरोबर जे काही क्रिमिनल एलिमेंट्सची त्यांनी जे सहभाग घेतलेली आहे पूर्ण टोळीला या केसमध्ये आरोपी करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे आणि अत्यंत कडक कारवाई यामध्ये करण्यात येत आहे. MCOC ॲक्ट अंतर्गत पण या केसमध्ये ॲप्लिकेशनबद्दलची कारवाई सुरू करण्यात आलेली आहे. लवकरात या केसमध्ये MCOC पण अप्लाय होतील. क्राईम बद्दल एक नवीन विषय जे काही ठिकाणी दिसून आलेली आहे की काही IT क्षेत्राचे इंडस्ट्रीज असतील किंवा इतर इंडस्ट्रीज असतील तिथे काही लोकांचे काही त्या भागात राहणारे किंवा वास्तव्य असलेले लोकांकडून इंडस्ट्रीजला हाऊसकीपिंगची टेंडर किंवा ट्रान्सपोर्टची टेंडर घेण्यासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष दबाव तंत्राचे वापर दिसून आलेली आहे. या विषयावर काल एक गुन्हा चंदननगरला एक्स्टॉर्शनची दाखल पण करण्यात आलेली आहे. अशा प्रकारचे इंडस्ट्रीजसोबत कोणी जर तिथे काही त्याचे दमबाजी करण्याची कोणी प्रयत्न केला अत्यंत कडक ऑर्गनाइज्ड क्राईम चे सेक्शन्सवर अशा प्रकारचे लोकांविरुद्ध पण कारवाई करण्याची पोलिसांची भूमिका आहे. एकंदरीत गणेश उत्सव काळात अत्यंत शांततेत हे पूर्ण उत्सव साजरा होतील यासाठी पूर्ण शहर पोलीस दल सुसज्ज आहे, तयार आहे. त्याचबरोबर आता या काळात जे मागचे 2-4-5 दिवसात जे घडलेले गुन्हा आहे त्याचे पूर्ण आढावा घेऊन
आणखी काय पाऊल उचलणे गरजेचे आहे त्याबद्दल पूर्ण नियोजन करण्यात आलेली आहे आणि पुणे शहरात कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आणि गुन्हेगारीवर पूर्णपणे नियंत्रण ठेवण्यासाठी पूर्णपणे दल सुसज्ज आहे। काही प्रकरणात पुणे शहर पोलीस दलाला मागचे काळात पण काही एक घटना जसे पोर्श काय केसची घटना घडली होती त्यावर काही लोकांनी पोलिसांचे कार्यक्षमतावर प्रश्नचिन्ह निर्माण केले होते। ते पोलिसांनी त्यावेळी घेतलेली कारवाई आज सिद्ध करत आहे की पुणे शहर पोलीस दल अशा प्रकारचे घटनाला पूर्णपणे हाताळण्यासाठी सुसज्ज आहे, केपेबल आहे आणि तयार आहे। त्यावेळी जे कारवाई झाली आज 3.5 महिना होऊन सुद्धा या आरोपीला बेल मिळालेली नाही। त्या केसमध्ये आरोपीला सजा होईल यासाठी पुणे शहर पोलीस दल पूर्णपणे प्रयत्नशील आहे। एकंदरीत शहरमध्ये कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आम्ही पूर्णपणे प्रयत्न करत आहे आणि यामध्ये नक्कीच कोणताही प्रकारचे ठेस या गोष्टीवर पुणे शहरला पोहोचतील हे होऊ देणार नाही यासाठी पुणे शहर पोलीस दल सुसज्ज आहे। धन्यवाद। वी कॅन टेक क्वेश्चन्स नाउ। ते प्रश्नाचे उत्तर आता आम्ही देऊ शकतो। सोमनाथ गायकवाडवर टोळी युद्धात हा मर्डर झाला आहे की कौटुंबिक वादात, कारण दोन्ही अँगल आहेत। बरोबर आहे, जसं आम्ही सांगितले आता तपास सुरू आहे, परंतु जे इमिजिएट कॉज आहे ते जे इमिजिएट कॉन्स्पिरसी घडलेली आहे ते फॅमिली मेंबर्सनी नातेवाईकांनी केलेली आहे, ज्यामध्ये त्यांनी गँग्स क्रिमिनल एलिमेंट्सची मदत घेऊन ज्यांचे या विक्टिम फॅमिलीसोबत पूर्वी जुनी काही वाद होती त्यांचे वापर करून ही गुन्ह्याला इल्जाम देण्यात आलेली आहे आणि हे दोन्ही ग्रुपला पोलिसांनी अटक केलेली आहे। यामध्ये कोणताही गुन्ह्याचे यामध्ये संबंध नाही है प्रत्यक्ष, परंतु जे क्रिमिनल एलिमेंट्सचे वापर या गुन्ह्यामध्ये एक्झिक्युशनसाठी करण्यात आलेली आहे त्या आरोपी पूर्वी काळात या विक्टिम फॅमिली सोबत वादमध्ये होते आणि डिस्प्यूट झाली होती, ज्याचे वापर ज्याचे फायदा कौटुंबिक वादामध्ये जे ग्रुप होती त्यांनी घेऊन या गुन्हा करून घेतलेली आहे। सर, या गुन्ह्याची 1.5 महिना तयारी करण्यात होती, 4 ते 5 पिस्टल बंद आणले होते, त्या संदर्भात काय जप्त केली? यामध्ये वेपन्स जप्तीची कारवाई करण्यात आलेली आहे। जे वेपन्स यूज झाला होता प्रत्यक्ष हे वेपन्स 1 ते 1.5 वर्षापूर्वी त्यांनी मध्य प्रदेशवरून आणली होती अशा प्रकारचे तपासात दिसून आलेली आहे। कुठून आणली होती त्याबद्दलची पण तपास करण्यात येत आहे आणि त्यांना पण आरोपी या गुन्ह्यामध्ये करण्यात येईल। आरोपी विरुद्ध जशा मी सांगितले त्याच भाषेत उत्तर देण्यासाठी पोलीस दल सक्षम आहे। ऑब्वियसली कायद्याचे तरतुदी अनुषंगाने कायद्याची सर्व प्रकारचे तरतुदीचे वापर करून अशा प्रकारचे क्रिमिनल एलिमेंट्सवर आला घालण्यासाठी पोलिसांनी पूर्णपणे एक नियोजन केलेली आहे आणि त्याचे रिझल्ट आपल्याला पुढच्या काळात दिसतील। हडपसरमधील जो निहाल सिंग आहे त्यांनी हल्ला केला एपीएस सरांवरती, ते सगळं इलिगल सगळी घरायचे मंडळी तिथे, त्याच्यावर कारवाई होणार? भाषेत उत्तर देण्यासाठी पोलीस दल सक्षम आहे। ऑब्वियसली कायद्याचे तरतुदी अनुषंगाने कायद्याची सर्व प्रकारचे तरतुदीचे वापर करून अशा प्रकारचे क्रिमिनल एलिमेंट्सवर आला घालण्यासाठी पोलिसांनी पूर्णपणे एक नियोजन केलेली आहे आणि त्याचे रिझल्ट आपल्याला पुढच्या काळात दिसतील। हडपसरमधील जो निहाल सिंग आहे त्यांनी हल्ला केला एपीएस सरांवरती, ते सगळं इलिगल सगळी घरायचे मंडळी तिथे, त्याच्यावर कारवाई होणार? मी सांगितले आपल्याला ईंट का जवाब पत्थर से देंगे, लेकिन कायदे के तरतूद में ड्यू प्रोसेस ऑफ लॉ फॉलो करके देंगे। जे कोणी अशा प्रकारचे क्रिमिनल ॲक्टिव्हिटीजमध्ये सामील आहे त्यांना आवश्यक त्यांच्यावर पोलिसिंग करण्यात येईल एवढेच आता मी सांगू शकतो। ज्या प्रकारे जे रिसेंटली क्राईम झालं आहे त्याच्यात कोयत्याचा वापर होतोय, मला काय वाटतं की कोयता बॅन करायची गरज आहे आता शहरात पूर्णपणे?
पूर्णपणे जनरल बॅन शक्य नाही आहे, परंतु अशा प्रकारचे जे सप्लाय चेन आहे, जे इलिगल जे क्रिमिनल एलिमेंट्सकडे सप्लाय होत आहे, त्यांना कशा प्रकारचे आला घालायचे त्याचे पण कारवाई सुरू आहे. प्रकरणामध्ये संजीवनीनं नेमकं काय सहभाग आहे, गणेश यांचा काय नेमका सहभाग आहे, वनराज आंदेकरांची रीती नेमकी कुणी केली, म्हणजे बहिणीनं माहिती दिली का वर वनराज तिथं आलेला की काय, नेमका संबंध काय त्यांचा या? आता तपास 3 ते 4 दिवसापासून सुरू आहे. आत्ता आरोपी कस्टडीमध्ये आहे. सगळी गोष्टी आत्ता डिस्क्लोज करणे इन्व्हेस्टिगेशनच्या दृष्टिकोनातून उचित होणार नाही, परंतु मी रिपीट करतो, यामध्ये जे फॅमिली मेंबर जे रिलेटिव्स आहे, त्या रिलेटिव्सची यांचे डिसीजसोबत झालेले वादामुळे त्यांनी पूर्वीचे क्रिमिनल एलिमेंट ज्यांची या फॅमिलीसोबत डिस्प्यूट होती, विक्टिम फॅमिलीसोबत डिस्प्यूट होती, त्याचे वापर करून ॲक्टिव्ह क्रिमिनल कॉन्स्पिरसी रचून ही घटनाला इल्जाम देण्यात आलेले आहे. सॉरी ते 3 जे चिल्ड्रन इन कन्फ्लिक्ट विथ लॉ आहे, त्यांना ॲडल्ट ट्रीट करण्यासाठी आम्ही ॲप्लिकेशन कोर्टाला जुवेनाईल जस्टिस बोर्डकडे मूव्ह करत आहे, कारण 302 मर्डर विथ 111 ऑफ दी BNS हे हीनस क्राईममध्ये आहे आणि त्यांना ॲडल्ट ट्रीट करायसाठी प्रोसिजर ऑलरेडी सुरू करण्यात आलेली आहे. सर, आरोपींना आळा घालण्यासाठी मुख्यचे असे गुन्हे टाकलेले आहेत, पण 3 महिने किंवा 4 महिन्यानंतर त्यांचा जामीन सुद्धा काय गुन्हे करतात. अशा प्रकारचे एकूण 700 आरोपीची यादी तयार करण्यात आलेली आहे, जे मागचे 5 वर्षात MCOC ॲक्टमध्ये बेलवर आहे. MPDA अंतर्गत झालेली कारवाईनंतर बाहेर बेलवर आलेली आहे आणि 302 मध्ये त्यांना मर्डरचे केसमध्ये त्यांना बेल मिळालेली आहे. अशा एकंदरीत 756 असे आरोपी शहराची यादी तयार करण्यात आलेली आहे आणि त्यांच्यावर टार्गेटेड ॲक्शन आपल्याला पुढच्या काळात दिसते. तर आपल्या काळात किती मोका झाले? 29 मोका आतापर्यंत यावर्षी झालेली आहे आणि अंदाजन 40 MPDA अंतर्गत डिटेन्शन झालेली आहे. सर, आपल्या शहरामध्ये कोयत्यावरती काही निर्बंध आहेत आधीपासूनच, त्याची लांबी वगैरे असावी. दुसरीकडे आपलं अँटी ड्रगसाठीचं एक कॅम्पेन पण सगळीकडे सुरू आहे, पण जे काही गेल्या काही घटनांमध्ये की कोयते बाहेरून येत आहेत, तर याबद्दल काय, आणि जे काही आता गुन्हे घडले म्हणजे हडपसरचा असेल तर ते नशा जी आहे तर बरोबरच राहिटलर असेल आणि इतरही अनेक असे काही प्रकार आहेत, तर ड्रग अजूनही उपलब्ध होते. बरोबर आहे. हे विषयावर कोयताबद्दल मी ऑलरेडी सांगितले की त्याचे सप्लाय चेन जे क्रिमिनल्सपर्यंत पोहोचत आहे त्यांना न्यूट्रलाइज करण्यासाठी आमची नियोजन सुरू करण्यात आलेली आहे. गांजाविषयी ड्रग्समध्ये बेसिकली 2 मुख्य डायमेन्शन्स शहरात दिसून आलेली आहे. यामध्ये एक आहे MD, ज्याच्यावर मागच्या काळात मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आलेली आहे. दुसरा आहे गांजा, ज्याच्याबद्दल आत्ता कालपासून विशेष पथक तयार करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये अँटी नार्कोटिक सेलचे व्यतिरिक्त आता 2 आणखी पथक क्राईम ब्रांचमध्ये तयार करण्यात आलेली आहे, जे झोपडपट्टी भागात गांजाचे विरुद्ध मोहीम मोठ्या प्रमाणात सुरू केलेली आहे आणि DB स्क्वॉड्स आणि पोलीस स्टेशनचे पथक पण एक गांजाचे विरुद्ध मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. आम्ही गांजाबद्दल आता या विषयावर आम्ही जोरात कॉन्सन्ट्रेट करणार आहे. सर, गणेशोत्सवात बरेचसे मागच्या वर्षी पण 2000 मोबाईल साधारण गेले होते पुण्यातनं. दरवर्षी आपली पथकं असतात, पण नंतर त्याचा फॉलोअप काही होत नाही. यावर्षी आता ऑलरेडी या विषयावर डिटेल चर्चा आमचे अधिकाऱ्यांसोबत झालेली आहे. आज आणि उद्याचमध्ये मोठ्या प्रमाणात कारवाई आपल्याला मोबाईल चोरबद्दलचे दिसतील. सर्व या परिसरात लॉजेस जिथे अशा प्रकारचे टोल्या बाहेर येऊन थांबत होत असल्याचे मागचे वर्षी आणि मागचे काळात निष्पन्न झालेले होते, त्या लॉजेसवर आमचे बारीक लक्ष आहे. अशा प्रकारचे टोलीला कोणीही लॉजेसमध्ये वास्तव्य होऊ देऊ नये अशा प्रकारची सूचना सर्व लॉजेस ला देण्यात आलेली आहे. आमची बारीक नजर आहे
आणि फर्स्ट 2 दिवसच इतके जोरात कारवाई करण्यात येईल की आम्हाला विश्वास आहे की त्याचे पुढचे काळात आपल्याला मोबाईल चोर या परिसरात फिरकणार नाही, यासाठी आम्ही तयारीत आहे. हां, एक सेकंड. Sir, you have said that zone 1 area is attracting heavy crowd of devotees for last time during the festival. So, is there any special arrangement or additional devotee? Yeah, that's what I said. We have made out 22 Madad Kendras in and around the zone 1 area and special arrangements for crowd control, traffic management, anti-terror. ईव्ह टीजर्स किंवा महिलांसोबत आपत्तीजनक कृत्य करणारे लोक होतील त्यांना पण पोलीस मदत केंद्राला प्रथम ठेवून नंतर लष्कर पोलीस स्टेशनला आणून तिथले नंतरची जी काही कारवाई गरजेचे आहे ती करण्यात येईल. काही कारवाई जे करणार आहे त्याचे काही पेपर्सनी पूर्वी छापलेले पण आहे. तशा प्रकारचे यांना म्हणजे शेमिंग आणि लीगल ॲक्शन योग्य कायदेशीर तरतुदी अनुषंगाने अशा प्रकारचे लोकांविरुद्ध करणार. दारू के दुकान के बारे में 7th, 17th और 18th टिल जो प्रोसेशन खत्म होता है तोपर्यंत ड्राई डे करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर फरासखाना, विश्रामबाग आणि खडकचे हद्दीत 10 दिवसाची ड्राय डे साठी प्रस्ताव पाठवण्यात आलेली आहे. त्याबद्दल संबंधित विभागासोबत आमची चर्चा सुरू आहे. त्या परिसराचे गणपती मंडळांची तिथे होणारे गर्दीचे लक्षात ठेवून त्यांची विनंती होती. अशा प्रकारचे एस्टॅब्लिशमेंट्स बंद करण्याबद्दल निर्णय संबंधित डिपार्टमेंट घेते. तरी पण बॉम्बे प्रोहिबिशन ॲक्ट कलम 142(2) मध्ये पोलिसला हे अधिकार आहे की काही दारूचे एस्टॅब्लिशमेंट्समुळे कायदा व सुव्यवस्थावर विपरीत परिणाम होत असल्याचे दिसून आल्यास तिथे पोलीस अधिकारी जे राहतात त्यांना ते दुकान बंद करण्याचे आदेश देण्याचे अधिकार प्राप्त आहे. त्या अधिकाराचे वापर पण प्रभारी अधिकारी यांनी करावी अशी सूचना देण्यात आलेली आहे, ऑब्व्हियसली आवश्यकतेनुसार. सर, पंचगार्डन पोलीस स्टेशनला एक गुन्हा दाखल झाला IPS भाग्यश्री नवटके, तो CBI कडे गेलाय का? आपण प्लीज त्या केसबद्दल नो कमेंट्स, ते योग्य वेळी आपल्याला कळवण्यात काय पोर्शे केसमध्ये मी ऑलरेडी वारंवार सांगितलेले आहे, ज्याचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध असल्याबाबतचे दिसून आला किंवा संबंध असल्याबाबतची तक्रार प्राप्त झाली किंवा त्याबद्दलचे काही लोकांनी आक्षेप घेतली, अशा सर्व प्रकारचे लोकांचे चौकशी करण्यात आलेली आहे आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह चार्जशीट केस कोर्टमध्ये दाखल करण्यात आलेली आहे. काही आरोपी फर्स्ट चार्जशीट नंतर डिस्क्लोज झालेली आहे, त्यांना पण काही लोकांना अटक करण्यात आलेली आहे. काही लोकांचे अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दारूच्या दुकानांबाबत अजून काही क्लिअर नाहीये, म्हणजे की 10 दिवसांसाठी कुठले म्हणजे प्रस्ताव कुठल्या भागातला आहे, संपूर्ण शहरामध्ये काय परिस्थिती? पूर्ण शहरात 7 तारीख, 17 तारीख आणि 18 तारीख विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत शहरात ड्राय डे आहे. आम्ही 3 दिवस आहे. फरासखाना, विश्रामबाग और आणि खडक या 3 पोलीस स्टेशन हद्दीचे दारू दुकान 10 दिवस 7 ते 18 तारीखपर्यंत बंद करण्याची प्रस्ताव पाठवण्यात आलेली आहे. ते सध्या संबंधित विभागाकडून विचाराधीन आहे. गणपतीच्या अनुषंगाने एक 2-2.5 महिन्याचं प्रिपरेशन असतं आणि त्या संदर्भात फरासखाना आणि विश्रामबाग तिकडचे DCP त्यांचा मोठा रोल असतो. काल अशी न्यूज झाली की गिलचा ट्रान्सफर झालाय. बरोबर आहे. ते DCP संदीप गिल साहेब खरं त्या परिसरात अत्यंत चांगला काम केलेले आहे. त्यांना अत्यंत चांगली जानकारी त्या भागाची आहे. त्यांचे एक अत्यंत चांगली समन्वय त्या भागाचे गणपती मंडळांसोबत आहे.
परंतु बदली एक सरकारी नोकरीमध्ये क्रमप्राप्त आहे. तरी पण ते गणपती कालात बंदोबस्त इथेच करतील, अशा प्रकारचे करतील किंवा नाही त्याबद्दल शासनाकडून योग्य निर्णय घेण्यात नियोजन सगळं त्यांनी केलेलं आहे. नवीन डिस्प्ले येणार, आपण नियोजन केलं आहे, पण तुमची लोकांकडून काय अपेक्षा आहे, त्यांना काय अपील करतील तुम्ही तुमच्याकडून ते आमच्या बाजूने? हो, आम्ही जशा व्हिडिओमध्ये पण सांगितलेले आहे, गणपती मंडळांसोबत गणेश भक्तांसोबत आमची वैयक्तिक आणि आमचे अधिकाऱ्यांसोबत भरपूर बैठक झालेली आहे. अत्यंत चांगली समन्वय गणेश भक्तांसोबत आहे. त्यांना कोणताही प्रकारची या उत्सवामध्ये अडचण येणार नाही यासाठी पोलीस दल पूर्णपणे प्रयत्नशील आहे. त्यांना महिला सुरक्षा आणि ड्रग फ्री पुणे याबद्दल मोठ्या प्रमाणात अवेअरनेस कॅम्पेन घ्यावी अशी आम्ही त्यांना आवाहन केलेली आहे आणि त्यांनी चांगला प्रतिसाद दिलेली आहे. त्यांनी गणेश भक्त जे दर्शनासाठी येत आहे त्यांना अडचण येणार नाही, त्यांचे सोयीसुविधासाठी आवश्यक उपाययोजना राहतील अशा प्रकारचे गणेश मंडळांनी पण चांगली व्यवस्था केलेली आहे. सर्व प्रकारचे जे मोठे प्रमाणात भाविक जे या कालात शहरात रस्त्यावर उतरतात त्यांचे सोयीसुविधासाठी दल पूर्णपणे सुसज्ज आहे. आपल्याला जे काही अडचण असतील आपण आम्हाला संपर्क करू शकते. पार्किंग आणि ट्रॅफिक नियमाचे कृपया करून त्यांनी पालन करावी जेणेकरून कोणत्याही प्रकारची कंजेशन्स अवॉइड करता येईल आणि पोलीस दलावर विश्वास ठेवा. कोणत्याही प्रकारची अडचण आहे आम्हाला संपर्क करा, आम्ही लवकरात लवकर तिथे पोहोचून आपले अडचणचे निराकरण करू अशा प्रकारचे आम्ही आश्वासन देतो. सर, सोशल मीडिया वापरण्यासंदर्भात आपण मागच्या वेळेस इशारा दिला होता, पण पुन्हा एकदा पुण्यातले गोंधळ सोशल मीडियावर ऍक्टिव्ह झाले. काही जण पुण्याचे मालक म्हणून काही लोकांना काही अशा प्रकारचे सोशल मीडिया पोस्ट 1-2-3 दिवसात परत आम्हाला दिसून आले. त्यांच्यावर सर्जिकल स्ट्राईक आपल्याला लवकरात लवकर दिसते. सर, प्रत्यक्ष असं म्हणून तुम्ही काही अशा प्रकारचे सोशल मीडिया पोस्ट 1-2-3 दिवसात परत आम्हाला दिसून आले. त्यांच्यावर सर्जिकल स्ट्राईक आपल्याला लवकरात लवकर दिसते. सर, प्रत्यक्ष असं म्हणून तुम्ही कोळशेबद्दल तुम्ही प्रत्यक्ष असं म्हणाला, पण स्पेसिफिक ठिकाणांचं जेव्हा नाव विचारलं त्यावर तुम्ही असं उपमुख्यमंत्री अजित पवार भाषणामध्ये मी आपल्याला सर्वांचे नाव घेणे आमचेला योग्य आणि संयुक्तिक नाही. प्रत्यक्षमध्ये टिंगऱ्यांचा समावेश होता की नव्हता? होता. Sorry. 111 is a new section which has been included in the newly legislated act, the BNS, which came into effect from the 1st of July. It basically contains provisions for criminality against organized criminal gangs. This was already, though it was already a part of the Maharashtra Control of Organized Crime Act, but it was not a part of the earlier IPC. It has found mention in the newly enacted BNS, and we are applying the provisions of this organized crime section, where organized crime and continued unlawful activity is elaborately defined into it, and we have applied those sections in this present offense. गणेशोत्सवाबद्दल मंडळ चांगलं सहकार्य करतात आणि विसर्जन मिरवणूक देखील लवकर सुरू करतात. मात्र काही असं होतं की बऱ्याचदा काही जणांमुळे ती लांबते, आवाजाचा पण इश्यू होतो. तुम्ही याच्यामध्ये नियम तर दिले, फॉलो कसे करून 99% लोक समाजाचे सर्व घटकमध्ये चांगले आणि कायद्याचे पालन करणारे असते. 1% लोक सर्व स्टेक होल्डर्समध्ये काही अडचणचे किचकट असते. किचकट लोकांना कसे प्रकारचे मार्गी लावायचे त्याबद्दल पण नियोजन करण्यात आले. पोलीस मित्र संघटनेच्या नावाखाली अनेक संघटना चालतात.
पुण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर ट्रॅफिक जाम होतं, पोलीस मित्रांचे कार्यक्रम होतात पोलिसांच्या नावासाठी, अशा वेळेस पोलीस मित्र कुठे दिसत नाहीत आणि गणेशोत्सवात सुद्धा त्यांची मदत आपल्याला होणार आहे का? पोलीसचे नाव वापरून गैरकायदेशीर कृत्य करणारे लोकांचे कोणत्याही प्रकारचे त्यांच्या ॲक्टिव्हिटीला इग्नोर आम्ही करणार नाही, परंतु यामध्ये ओव्हरऑल कम्युनिटी पुलिसिंग अत्यंत महत्त्वाचे आहे. पोलिसांचे एफर्ट्सला कॉम्प्लिमेंट आणि सप्लिमेंट करायसाठी वेगवेगळे लोकांची आम्ही मदत घेत असतो. फॉर एक्झाम्पल अंदाजन 400 ते 500 ट्रॅफिक वॉर्डन्स, 1100 अंदाजन होमगार्ड्स आणि जे चांगले लोक आहेत त्यांचे सहकार्य लाभतील यासाठी पोलीस स्टेशन स्तरावर प्रयत्न करण्यात आलेली आहे. सगळ्यात पुण्यातलं टोळी कंट्रोलमध्ये आहे, पण ही गँग जी आहे आंबेगाववरनं सगळे 10-12 मोटरसायकल घेऊन ही मुलं येतात, कोणालाच इकडच्या लक्षात नाही आले. बरोबर आहे, ते जसं मी सांगितले ते गंभीर घटना आहे. त्याबद्दल आम्हाला पण का घटना घडली आणि का अँटिसिपेट होऊ शकली नाही त्याबद्दल आम्हाला पण आत्मपरीक्षण करण्याची गरज होता, ते करण्यात आलेली आहे. कौटुंबिक वादामुळे हे प्रकरण झाल्यामुळे त्यावेळी बहुतेक अँटिसिपेट करण्यात अपयश झाला, परंतु त्याचे कारण मेन कौटुंबिक वाद होता हे पण आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. परंतु गंभीरता त्याचे कोणत्याही परिस्थितीत कमी होत नाही आणि अशा प्रकारचे टोली आणि टोलीचे सदस्यांना कसे मार्गी लावायचे त्यासाठी दल पूर्णपणे तयार आहे. काल बंडू अंधेकरनी मुलाखत दिली, त्याच्यामध्ये स्पष्ट सांगितले की मी शब्दावर पुन्हा प्रति हल्ला करणार नाही, म्हणजे दावा केला तरी पण त्यांनी सांगितले की होय सोमनाथ गायकवाडचाही समावेश होता, मग हे टोळी ते नाही का? मी कधी म्हटले कोणताही शब्द ॲडजेक्टिव्स मी देऊ शकत नाही, परंतु जसं आम्ही सांगितले की हो क्रिमिनल एलिमेंटचे वापर यामध्ये कुटुंबाचे सदस्यांनी केलेली आहे, ही खरी गोष्टी आहे. आणि हे जे क्रिमिनल गँग्स ज्या टोली जे इन्व्हॉल्व्ड होते आणि जे सदस्य होते त्यांना पूर्णपणे त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे. आणि अशा प्रकारचे इतर कोणी टोली डोकावर नाही करतील किंवा केला तर करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर जवाब अत्यंत कडक रीतीने देण्यात येईल. पोलीस कर्मचाऱ्यांची नावं घेतली, निलेश साबळे वगैरे वसूलदार म्हणून असा उल्लेख केला, त्यांची पुढे काही चौकशी होणार की नाही त्याबद्दल आम्हाला सध्या कल्पना नाही आहे, ते बघू ज्यांचे रोल आला ते नक्कीच करण्यात येईल. सर तुम्ही जेव्हा आलात पहिल्याच दिवशी तुम्ही पुण्यातल्या या सगळ्या गुन्हेगारांची भेट काढली होती पोलिसांनी, पण तरी पण गजानन मारण्याचे अनेक रील्स आत्ताच्या नजीकच्या काळात खूप सगळे सोशल मीडियावरती येत आहेत आणि त्याचा खास करून जे काही 21-22 वर्षांची मुलं आहेत किंवा जे काही युवक आहेत तर त्यांच्यावरती परिणाम होतो. हे येत आहेत कुठून आणि त्याला कुणी काही निर्बंध घालताना दिसत नाही. काही त्याचे ज्यावेळी ते ॲक्शन झाली होती त्याच्यानंतर काही सुधार दिसला होता. ही खरी गोष्टी आहे की काही आठवड्यात 10 दिवसात काही आपत्तीजनक गोष्टी दिसत आहे. कोणीही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष क्राईम किंवा क्रिमिनल्सला ग्लोरीफाय करण्याची प्रयत्न सोशल मीडियाच्या मार्फतीने केला, त्यांना आयडेंटिफाय करून शोधून बाहेर काढून त्यांच्यावर जोरात कारवाई करण्याची भूमिका पोलीस दलाची आहे. त्याचे रिझल्ट आपल्याला लवकरात लवकर दिसते. यालाच दोन प्रश्न आहे की रिॲक्टिव्ह वगैरे सगळे इव्हेंट्स होतात त्यावेळी अशा पद्धतीचे रील्स आणि गुंडांचे सगळे इव्हेंट्स या गोष्टी व्हायरल होतात. आता गणपती येत आहेत तर काही प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणून तुम्ही परत एकदा पोलिसी खात्यामध्ये काही समज वगैरे देणार आहात का असं? मी ऑलरेडी आमचे आत्तापर्यंतचे ब्रीफिंगमध्ये आमची भूमिका स्पष्ट करण्याची प्रयत्न केलेली आहे. कोणता भाषा त्यांच्यासोबत वापरायचे आहे त्याचे ते घडलेले घटना अनुषंगाने त्याचे तशा प्रकारचे कारवाई करण्यात येईल. परंतु मी सांगितले कोणताही प्रकारची ग्लोरिफिकेशन क्राईम किंवा क्रिमिनल्सला हे टॉलरेट करणार नाही. काही हद्दीत जे आता आपण CCTV कॅमेरे बसवलेले ते कॅमेरे बंद पडलेले आहे आणि जे बालगुन्हेगार तयार होते ते चौकात बसले तर आपली उशिरा. ज्यावेळी ते ॲक्शन झाली होती त्याच्यानंतर काही सुधार दिसला होता. ही खरी गोष्टी आहे की काही आठवड्यात 10 दिवसात काही आपत्तीजनक गोष्टी दिसत आहे. कोणीही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष क्राईम किंवा क्रिमिनल्सला ग्लोरीफाय करण्याची प्रयत्न सोशल मीडियाच्या मार्फतीने केला, त्यांना आयडेंटिफाय करून शोधून बाहेर काढून
त्यांच्यावर जोरात कारवाई करण्याची भूमिका पोलीस दलाची आहे. त्याचे रिझल्ट आपल्याला लवकरात लवकर दिसते. यालाच जोडले प्रश्न आहे की दहीहंडी वगैरे सगळे जे इव्हेंट्स होतात त्यावेळी अशा पद्धतीचे रील्स आणि गुंडांचे सगळे इव्हेंट्स या गोष्टी व्हायरल होतात. आता गणपती येत आहेत तर काही प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणून तुम्ही परत एकदा पोलिसी खात्यामध्ये काही समज वगैरे देणार आहात का? मी ऑलरेडी आमचे आत्तापर्यंतचे ब्रीफिंगमध्ये आमची भूमिका स्पष्ट करण्याची प्रयत्न केलेली आहे. कोणता भाषा त्यांच्यासोबत वापरायचे आहे त्याचे ते घडलेले घटना अनुषंगाने त्याचे तशा प्रकारचे कारवाई करण्यात येईल. परंतु मी सांगितले कोणताही प्रकारची ग्लोरिफिकेशन क्राईम किंवा क्रिमिनल्सला हे टॉलरेट करणार नाही. काही हद्दीत जे आता आपण सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहेत ते कॅमेरे बंद पडलेले आहेत आणि जे बालगुन्हेगार तयार होते ते चौकात बसतात रात्री उशिरापर्यंत बसतात ते कॅमेराचा फेस किंवा खाली किंवा असा वर करतात की जेणेकरून त्यांच्या कोणत्याही फुटेज येणार नाही. त्याच्यावर सर आपण काय ॲक्शन घेणार आहे आणि जे लहान लहान मुलांना 14 ते 25 या वयोगटातील मुलांना असा प्रवृत्त करते पैसे देणे किंवा असा तर त्याच्यावर सर आपली काय प्लॅनिंग आहे? बरोबर आहे. जुवेनाईल क्रिमिनल्स पण जे आहे त्यांना पण आयडेंटिफाय करण्यात आलेली आहे आणि कायद्याची तरतुदी अनुषंगाने त्यांचे क्रिमिनल ॲक्टिव्हिटीजला पण आळा घालण्याचे प्रयत्न सुरू आहे. ऑलरेडी जसं मी सांगितले 756 जे सिरियस ऑफेंडर्स आहे आणि त्याचे व्यतिरिक्त 1752 इतर लोकांची यादी तयार करण्यात आलेली आहे ज्यांना वेगवेगळे कलमाखाली प्रतिबंधक कारवाई गणपती उत्सवचे काळात करणे गरजेचे आहे. त्यांच्यावर योग्य कायदेशीर प्रतिबंधक कारवाई करण्यात येत आहे. बरोबर. कशाबद्दल? त्या प्रकरणात मी सांगितले नो कमेंट्स. ते सरकारचं उदारीकरण करणाऱ्या पॉलिटिशियन्सवरती कारवाई करणार का? काय गुंडांचं उदात्तीकरण करणाऱ्या पॉलिटिशियन जसं आता एखादा सोशल मीडियावर व्हिडिओ टाकला आणि उदात्तीकरण करतात म्हणून त्यांच्यावरती कारवाई केली जाते. या गुंडांना घेऊन मिरवणाऱ्या त्यांचा उद्योग करणाऱ्या आपल्याला आम्ही सांगितले जे कोणी क्रिमिनल ॲक्टिव्हिटीजमध्ये सामील असतील किंवा अशा प्रकारचे क्रिमिनल्सला ग्लोरिफाय करण्याची प्रयत्न होत असतील तर आवश्यक कारवाई करण्यात येईल. सर गणेश मंडळांना यावर्षी किती पथकांचे एका मंडळाला परमिशन आहे आणि त्याच्यामध्ये किती ढोल आणि किती ताशे किती एका मंडळाला किती पथकं त्याबद्दल वेगवेगळे स्तरावर चर्चा DCP झोन 1 यांनी केलेली आहे आणि या विषयावर जे काही नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलची आदेश वगैरे आहे त्या अनुषंगाने आमचे स्थानिक पातळीवर त्याच्याबद्दल कारवाई सुरू आहे. आपल्याला कोणताही प्रकारची वाद नाही दिसणार. प्रत्येक मंडळांसोबत वैयक्तिकरित्याने आमचे वरिष्ठ अधिकारी आणि प्रभारी अधिकारी संपर्कात आहे. सगळे नियम कायदे तरतुदीचे पालन करून अत्यंत चांगला समन्वयाने ही सगळे होईल अशी आम्ही आपल्याला विश्वास देतो. त्याचबरोबर काही टेक्नॉलॉजीचे वापर आमचे माई सेफ ॲपवर पण करण्यात आलेली आहे. त्यांना पण आपल्याला रिलीज करून त्याचे प्रेस नोट पुढचे काळात देण्यात येईल. एकंदरीत सर्वांना एकदा परत गणेश उत्सवची हार्दिक शुभेच्छा आणि हे सर्व सण उत्सव चांगल्या रीतीने पार पाडतील यासाठी दल पूर्णपणे तयार आहे, सुसज्ज आहे. आपली सर्वांची सहकार्य आणि जनताची सहकार्य लाभेल असा विश्वास आहे. कायदा व सुव्यवस्था शहरात अबाधितच होता आणि अबाधितच राहतील यासाठी दल पूर्णपणे तयार आहे. आपल्या सर्वांना आम्ही